नाशिकमधून तर एसआयटीने पुन्हा एकदा अशोक खरातचा ताबा घेतलाय। नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून अशोक खरातचा ताबा घेण्यात आलाय। पहिल्या गुन्ह्यात आज न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर खरातची रवानगी ही नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। उद्या एसआयटी कडून अशोक खरात याचा ताबा घेतला जाण्याची शक्यता असतानाच आजच एसआयटीने हा ताबा घेतलेला आहे। अशोक खरातला घेऊन एसआयटी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये दाखल झाली आहे। उद्या अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, महत्त्वाची अपडेट समोर येते, एसआयटी कडून अशोक खरात याचा ताबा घेतला जाण्याची उद्या शक्यता व्यक्त करण्यात येते, काय अधिक माहिती? प्राची, अशोक खरात याचा पुन्हा ताबा घेण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी एसआयटीने नाशिकच्या सेंट्रल जेलमधून अशोक खरात याचा ताबा घेतलेला आहे आणि एसआयटीची टीम पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, जिथे एसआयटी प्रमुख थांबलेले आहेत, त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पुन्हा एकदा अशोक खरातच्या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज पहिल्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती आणि उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाणार होतं आणि त्यामुळे एसआयटी उद्या पुन्हा एकदा ताबा घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आजच एसआयटीनं नाशिकच्या सेंट्रल जेलमधून पुन्हा एकदा अशोक खरातचा ताबा घेतलेला आहे आणि आता पुन्हा एकदा अशोक खरातच्या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि उद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। नक्कीच, धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अशोक खरातला आता एसआयटीने पुन्हा एकदा ताब्यात घेतले। खरं तर एसआयटी उद्या अशोक खरातला ताब्यात घेणार होती, मात्र आजच एसआयटीने हा ताबा घेतलेला आहे। आता एसआयटीच्या या चौकशीमधून अशोक खरात संदर्भात काय अधिक माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।